माहिती मिळाली होती का? माहिती मिळाली, पण कुठेतरी एक शंका असते ना, आपण चाललो एवढ्याला म्हणून तिथं जाऊन काय होणार आहे, काही पचका तर नाही होणार असं कुठेतरी वाटतच होतं ना. पण कुठेतरी हिंमत घेऊन गेलो त्यांच्यापर्यंत. बरं. पाहिलं अपेक्षा इतकं सगळ्या गोष्टी चांगल्या होत्या. मग घेताना खाणीचा वंशावळीचा काही डोक्यात विचार होता का तेव्हा? त्यांचा काहीच विचार नव्हता, पण भारत मामांनी सगळं त्याचं खुलासा केला आम्हाला. केला का? हो, तिची आई, तिचे वडील. हां. मग ते त्यांनी जे काही सांगितलं ते आमच्या तिथं तेव्हा लक्षात राहिलं. नंतर म्हटलं भारत मामा आपल्या सोबत आहे, म्हटलं काय काळजी करायची. तिचे वंशावळ म्हणजे आयडेंटिटीच तिची भारत मामा आहे. भारत मामांच्या दावणीची गाई आहे म्हटलं की विषयच नाही येत तिथं. बरं, म्हणजे त्या पद्धतीनं तुम्ही भारतमामाचे नाव घेताय, त्यांच्या नॉलेजप्रमाणे किंवा त्यांच्या विचाराप्रमाणे त्या गायीचं रूप निघालंय का? 100% त्यांच्या पारखीप्रमाणे रूप निघाले. बरं, मग आता काय स्वभाव कसा वाटतोय तिचा? तिचा स्वभाव गरम आहे. पण ती आता सगळी नवीन माणसं आहेत म्हणून ती अशी आहे. अदरवाईज ती एकटी मी तिला ब्रश वगैरे फिरवलं ना, ती अजिबात त्रास देत नाही. नवीन माणसं आली की ती थोडे वेड्यावानी करते, कारण शेवटी ते रक्त सीतापूर खाणीचं रक्त आहे, त्या फाटत राहणार आहे. ते काय म्हणजे गंमत नाही ना ती. हां, तो जर बैल असता तर माणसाला उभं नसतं राहून दिलं. तुम्हाला गायी घेऊन येताना भारत मामांकडून ही एवढ्या मापाची किंवा अशा रूपाची होईल अशी संकल्पना काय वाटली होती का? दाखवलं होतं त्यांनी, एक त्यांच्या घरची गाय दाखवली होती. ह्या गायीच्या मापात ही गाय जाईल होईल म्हणून. हो, त्या पद्धतीने झाली. चंद्रा तू काय शिकते. बरं, हे जे खिलार संगोपन आहे तुम्ही हे प्रॉपर कोणत्या भागात करताय? ते मी डिंगोर गाव, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे या ठिकाणी करताय, पुणे जिल्ह्यात. हो, पुणे जिल्ह्यात. बरं, काय उद्देश खिलार संगोपन करण्याचा संजय भाऊ? एक छंद, काहीतरी समाजाला देणं लागतो आपण. हां, म्हणून एक समाजाला देणं म्हणून. समाजाला देणं म्हणून हां, छंद, बाकी काही नाही. बाकी आता सध्या म्हणजे त्याचा वापर वगैरे शेतीसाठी? शेतीसाठी काही नाही, एक आवड आहे म्हणून पाळली आम्ही. एक आवड म्हणून. आता सध्या ती गाब आहे? हो, ती गाव आहे. 2-4 दिवस खाली होईल, कासाला लागायला. कशाला लागलेली? बाकी म्हणजे चारा संगोपन कसं आहे? चारा संगोपन इथं शेत आहे आपल्याला जवळच आपलं जे काय असेल गिन्नी गवत आहे, मका आहे आपल्याकडे. बरं, अच्छा. पेंड भरडा म्हणा या गोष्टी काय? मका भरडा चालू असते, शेंगदाणा पेंड चालू असते. हां, आणि बाकी हिरवा चारा, गिन्नी गवत आहे आपल्याकडं. प्लस हे मका असते, घास असतो, भाताचं तणस असतं. बरं, असं ह्या गोष्टी आहेत तिथं. आणि ही कालवड त्या गायची, मधल्या गायची आहे. ही कालवड? हो, त्या मधल्या गायची. कोणत्या बैलाची? ही सतीश अण्णाच्या शिंगवाकड्या बैलाची. शिंगवाकड्या बैलाची. हां, तिचं माप वगैरे तुमच्या लक्षात येईल. 5 महिन्याची कालवड आहे ती. 5 महिन्यात तिचा अंदाज घ्या. तिकोंडी वंशावळीतून तुम्हाला कालवड निर्माण झाली. तिकोंडी वंशावळी. म्हणजे सध्या 4 गायी तयार झालेल्या आहेत. 4 गायी माझ्या